अग्नेय त्याच्या विचारात आत्ताही हरवलाच होता की त्याच्या कानावर पैंजणांची ती मधुर छनछन पडली आणि इथे त्याचं हृदय धडधडू लागलं. कारण जिथे तिचा श्वासही तो बंद डोळ्यांनी ओळखू शकत होता, तिथे तिच्या अस्तित्वाची चाहूल त्याला कशी लागणार नव्हती ना. त्यात आता पैंजणांच्या जोडीला जशी तिच्या त्या सैलसर बांगड्यांची नाजूक किणकिण त्याच्या कानात घुमली, तशी आता मात्र त्याच्या ओठांवर हलकी स्माईल आली आणि तिच्या प्रत्येक पावलासोबत लयीत पुढे सरकणाऱ्या त्या सुमधुर संगीताला ऐकण्यासाठी त्याने डोळे मिटून फक्त कान टवकारले. जणू ते संगीतही त्याला त्याच्या हृदयाच्या खोलीत जपून ठेवायचं होतं. तिची छोट्यात छोटी गोष्ट त्याच्यासाठी सर्वात जास्त महत्वाची असायची. आताही तो डोळे मिटून त्या गोड आवाजाला ऐकतच होता की पुढच्या क्षणी त्याने त्याचे श्वासही ओढून धरले. कारण आता पडद्यापलीकडे उभ्या असणाऱ्या त्याच्या पाखराच्या वाढलेल्या श्वासांची ती हळवी स्पंदन आणि हृदयाचे ठोके त्याच्या कानापर्यंत पोहोचत होते आणि त्या आवाजाने त्याच्या हृदयाने किती गती पकडलेली हे तर त्यालाच माहीत. गुरुजी मंगलाष्टका बोलतायत, आपल्या अंगावर अक्षदा पडतायत, यात त्याचं लक्षच कुठे होतं. तो तर त्या गोंधळातही त्याच्या जाणाच्या वाढलेल्या श्वासांना फील करत होता, ते पण अगदी मनापासून. तसंही त्याला या सर्व गोष्टींनी फरक तरी कुठे पडत होता ना. त्याच्यासाठी जी व्यक्ती सगळ्यात जास्त महत्वाची होती ती त्या पडद्यापलीकडे आहे इतकंच काय ते माहीत होतं त्याला. त्यामुळे सध्या त्याला त्या पडद्याचाही इतका भयंकर राग आलेला की त्याच्या हातात असतं तर पुढच्या सेकंदाला त्या पडद्याचाही हुब्या हुब्या पोस्टमॉर्टम केला असता त्याने. पण हे विधिवत लग्न त्याच्या जाण्याचीच इच्छा असल्याने सगळं गपगुमान करत होता तो. नाहीतर त्याला कोणत्या रीतीभातीने फरकच पडत नव्हता. 4 मंगलाष्टका होताच त्याने काहीशा रागातच रॉकीकडे पाहिलं. त्याला त्याची जाणा दिसत नसल्याने त्याची आता चिडचिड होत होती. त्यात त्या पडद्याचं एक टोक आरवने तर दुसरं रॉकीने पकडलेलं. मग काय, स्वतःच्या भावावर जास्त राग काढता येत नाही म्हटल्यावर बिचारा रॉकीच ह्याच्या तावडीत भेटायचा. पण त्याचा राग बघून रॉकीने आवंडाच गिळला. आता तो बिचारा यात काय करणार होता ना, म्हणून त्याने घाबरून चेहराच फिरवला. फायनली जशी शेवटची मंगलाष्टका होताच मधला पडदा बाजूला झाला, तसं इथे अग्नेयचं हृदय फ्रीजच झालं. त्या क्षणाला त्याच्यासाठी आजूबाजूचा पूर्ण टाइम जणू तिथेच थांबला. कारण समोरची सौंदर्याची ती कोरीव मूर्ती बघून त्याचे श्वासच काय तर त्याच्या शरीरातला प्रत्येक अणुरेणू आपोआप जलद झालेला. मोरपंखी रंगाच्या त्या गडद साडीत एखाद्या अप्सरेलाही लाजवेल इतकी सुंदर दिसणारी त्याची जाणा अगदी सेकंदातच त्याचा जीव घेऊन गेलेली. तिच्या हातावरच्या त्या गडद मेहंदीचा सुगंध, तिच्या केसात माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याची आणि गुलाबाच्या फुलांची कसोसीने सोबत करत होता. तिच्या चेहऱ्यावरचा तो पारंपरिक मेकअप आणि घरंदाज दागिन्यांनी उठून दिसणार तिचं हे निरागस रूप किती डोळ्यात साठवू असं झालं त्याला. त्यात तिच्या झुकलेल्या त्या झुपकेदार जाडसर पापण्या जणू त्याला तिच्याकडे ओढून ओढून कासावीस करत होत्या. ह्या क्षणाला अगदी उफ उफ झालं त्याला. त्याची जाणा खरंच या किंगची रॉयल क्वीन दिसत होती. तिची लाज, तिची नजाकतता आणि तिची प्रत्येक अलवार हालचालही त्याच्या हृदयात तीव्र खळबळ माजवून चाललेली. हे असं अप्रतिम तयार होऊन तिला त्याचा जीवच घ्यायचा होता वाटतं. शेवटी न राहून त्याने त्याच्या कुर्त्याचा अजून एक बटन ओपन करून मोकळा श्वास बाहेर सोडला.
पण नाही तिच्यावरची नजर त्याला हटवता येत होती, नाही स्वतःच्या शरीरातल्या उधाणलेल्या आगीला सर्वांदेखत शांत करता येत होतं. त्याच्या जाणाने तर त्याची अवस्था अगदीच बिकट करून टाकली. अहो यजमान, नवरीच्या गळ्यात हार घाला. यावेळी गुरुजींच्या मोठ्याने आलेल्या आवाजाने अग्नेयची तंद्री तुटली. बिचारा भटजी मगाचपासून ह्याच्या समोर कोकलून पुरता दमून गेलेला, तरी ह्या माणसाच्या कानापर्यंत त्याचा आवाज जाईना. म्हणून आता पार बेंबीच्या देठापासून तो केकाटलाच होता की अग्नीची रागीट नजर त्याच्यावर पडली आणि इथे ओरडणाऱ्या गुरुजींचा आवाज रिटर्न घशात जाऊन त्यांची दातखिळीच बसली. समोरचा माणूस सनकी आहे हे माहीत असताना कशाला इतक्या जोरात बोंबलायचं ना, ते पण पार कंठ ताणून. त्याची सटकली तर तोच कंठ हातात काढून देईल तो. त्याच्या जाणाला पाहण्यापासून त्याने डिस्टर्ब केल्यामुळे अग्नेय रागात त्याला काही बोलणार. म्हणजे ते तुमच्या धर्मपत्नीला पाहून झालं तर आरामात हा हातातला हार त्यांच्या गळ्यात घाला. मला काय कसली घाई नाही, मी तर रात्रभर इथेच आहे. अग्नेयच्या डोळ्यातले ते अंगार बघून त्या भटजीला तर स्वतःचेच ग्रह फिरल्यासारखे वाटायला लागलेले. तसही हा राक्षस ज्याच्या कुंडलीत शिरतो तिथे राहू केतू तर ठाण मांडूनच बसतात. पण आता बाकी सगळ्यांनी तर ह्याच्या रागासमोर अक्षरशः हात टेकलेले. कोणाच्याही समजण्यापलीकडे होता हा माणूस. त्याची नजर अजूनही त्याच्या जाणावर होती, पण तिने नजर उचलून त्याच्याकडे साधं एकदाही पाहिलं नाही. आणि हीच गोष्ट त्याला खटकली आता. पण ती तर तिच्या अहोंवर रागवली होती ना, कारण ते आल्यापासून एकदाही तिला भेटायला आले नाहीत, म्हणून तिला त्याचा राग आलेला. म्हणूनच त्या मॅडम गाल फुगवून शांत उभ्या होत्या. अग्नी, बाळा सियाच्या गळ्यात हार घाल राजा, बघ ती केव्हाची अवघडून उभी आहे. सुवर्णाने भरलेल्या डोळ्यातला आनंद अडवत अग्नेयाला प्रेमाने समजवलं. नाहीतर तिच्या डोळ्यात पाणी बघून परत साहेबांची गाडी तिच्याकडे वळायची. पण सुवर्णाच्या बोलण्यावरही अग्नेय एकटक सियाकडेच बघत उभा होता. जोपर्यंत तिची नजर वर होणार नव्हती तोपर्यंत तो तिला हार घालणार नव्हता. ती त्याच्याकडे पाहत नव्हती, म्हणून मगाचपासून भावनांचा आलेला त्सुनामी आता रागात बदलायला लागलेला. तिचं अवॉइड करणं त्याचे पेशन्स चेक करण्याचं काम करत होते. गुरुजींनी तर या प्राण्याला वैतागून बसूनच घेतलं. त्याला काही बोलायची खोटी, मग उभा राहून तरी काय फायदा ना. किती दुष्ट राक्षस असावं ना एखाद्याने. आय नो हे सर्व मुद्दाम करतायत. ह्यांची नाटकं मला कळणार नाही असं होईल का? पहिलं तर ह्यांनीच मला इग्नोर केलेलं ना, मग मी आता रिॲक्टही करायचं नाही का? सिया म्हणातच अग्नेयच्या खोड्या जाणून नाक मुरडते. पण भले ती मनात बोलत असली तरी तिच्या चेहऱ्यावरचे बाहेरून बदलणारे ते बारीक हावभावही त्याच्या नजरेतून सुटले नाहीत. भाई यार, घाल ना हार, का माझ्या वहिनीला त्रास देतोय? शेवटी आरबच कंटाळून पुढे आला. तोच आपल्या पक्षाने कोणीतरी बोलतय बनून सियाला काहीस हैसं वाटलं. आरव, इथे नक्की कोण कोणाला त्रास देते हे तू तुझ्या वहिनीला विचार. जर त्यांना त्यांचे नखरे असेच कंटिन्यू करायचे असतील तर ठीक आहे, मी माझी एक मीटिंग अटेंड करून रिटर्न येतो, मग बाकी लग्न आपण कंटिन्यू करू. अग्नेयने बोलायला उशीर की पुढच्या सेकंदाला सगळ्यांचे डोळेच मोठे झाले. भटजीने तर या माणसाची भयानक फिलॉसॉफी ऐकून हृदयावर हातच ठेवला. हे लग्न लावता लावताच तो गचकला नाही म्हणजे मिळवलं.
म्हणजे या माणसाला लग्नातही याच्या मीटिंगचं पडलेलं, लाईक सिरियसली. पण त्याच्या शेवटच्या वाक्यावर सियानेही गडबडून पटकन वर पाहिलं, कारण तिचा राक्षस काहीही करू शकतो हे तिला चांगलंच माहीत होतं. पण बस, आता तिच्या त्या नजरेत आल्या काळ्याभोर काजळाने इथे दी अग्नेय अग्निहोत्री पार घायाळ झाले. ओ जाना, यू किलिंग मी टुडे. नाऊ इट्स हार्ड टू कंट्रोल माय सेल्फ. हे असं सौंदर्य आणि शृंगार बघून त्याने तरी स्वतःला कसं बरं आवरायचं. त्याने तर त्याच्या हृदयावर हात ठेवून इतका वेळ अडवून ठेवलेला श्वास ओठांचा चंबू करून हळूच बाहेर सोडला. पण त्याची धमकी ऐकून सियाचे डोळे हलके पाणावले ना. आजच्या दिवशीही त्याचं असं धमकावणं तिच्या मनाला खोलवर दुखावून गेलं आणि तिने कोणी पाहायच्या आत पटकन तिची भरलेली नजर झुकवली. जाना, आजही या डोळ्यात पाणी का? अग्नेयने तिच्या डोळ्यातलं पाणी बघून हळू आवाजात विचारत तिच्या गळ्यात हार घातला. घ्या, म्हणजे या माणसाच्या अंगात किती ते गुण असावे ना. आधी स्वतःच काहीतरी वागून त्या लेकराला रडवायचं आणि आता विचारतोय डोळ्यात पाणी का? खरंच तुम्हाला माहित नाही की आताही मुद्दाम करताय. या पाण्याचं कारणही तुम्हीच आहात. इतका त्रास देऊन आता तुम्हीच हा प्रश्न विचारताय. सियानेही तिच्या नजरेतलं पाणी अडवत त्याच्या गळ्यात हार घालून ती मागे होणार की तोच त्याने तिचा हात पकडला. तसे सगळे गालात हसले. पण सियाला मात्र हा माणूस लाजवल्याशिवाय ऐकणार नव्हता. तुला त्रास देण्याचा पूर्ण हक्क आहे मला, आणि आता तर तो हक्क अगदी विधिवत मिळवतोय मी. अग्नेयच्या या खोडकर बोलण्यावर सिया तर त्याच्याकडे बघतच राहिली. म्हणजे साहेब हे लग्न जणू तिला त्रास देण्यासाठीच करत होते. तुम्हाला आजही मला रडवायचं आहे ना, म्हणून मगाशी तशी धमकी दिलात. सियाने परत भरलेल्या नजरेने त्याच्या डोळ्यात पाहिलं. ते डोळे तिलाच निहाळत होते. तशी धमकी दिली नसती तर माझ्या जानाने माझ्याकडे बघितलं तरी असतं का? अग्नेय हळूच तिला डोळा मारून गालात हसतच मागे झाला. पण सिया मात्र त्याचा हा खट्याळ अंदाज बघून अवाकच झाली. म्हणजे तिच्या एका नजरेसाठीही साहेबांचं डोकं किती उलट चालत होतं. कोणी दुसरा नवरा असता तर आपल्या रुसलेल्या बायकोला प्रेमाने समजावलं असतं. पण इथे या माणसाचं सगळंच उलट होतं म्हटल्यावर ह्यातला तरी काय बोलणार ना. वहिनी, अगं बस ना. भाईने तर बसूनही घेतलं. नित्याच्या आवाजाने सिया भानावर येऊन बघते तर तिला परत आश्चर्याचा धक्का बसला. कारण आत्ता तिला डिवचणारे तिचे अग्निदेव त्या अग्निहवन समोर शांत बसले होते. ते बघून तिला काय रिॲक्ट करावं तेच समजेना. सिया, जर तू ह्या माणसाच्या बोलण्यात येत बसलीस तर आत्ताही तुझं लग्न झालेलं तुला कळणार नाही. सिया हळूच त्याच्या बाजूला बसत मनातच स्वतःला बडबडत होती. हा माणूस आज तिला नक्कीच वेड लावणार होता. आता त्याच्याकडे अजिबात बघायचं नाही ठरवून ती हात जोडून डोळेही मिटून शांत बसली. आणि अग्नेय तिच्या या निरागस मुद्राला बघून गालात हसला. ती त्याच्यावर इतकी चिडलेली की आता त्याने तिला टोमॅटोच बनवून टाकलेलं. माझी जाना माझ्यावर का रागवलीये ते निदान कळेल का मला? देवा देवा, काय करायचं या प्राण्याचं? हा तर इथेही लग्न सोडून तिच्याशी गप्पा मारत बसलाय. म्हणजे ते गुरुजी सांगतायत तसं सगळं तर तो करत होता, पण त्याचं लक्ष मात्र त्याच्या प्रिन्सेसवर होतं. आज तिच्यावरची त्याची नजर त्याला हटवताच येत नव्हती. नशीब तेवढं तरी कळालं की मी रागवलीये ते. सियाने डोळे मिटूनच हळू आवाजात का असेना
पण झणझणीत टोमणा मारला त्याला, जे ऐकून तो मनातच गालात हसला. त्याच्या या रुसलेल्या नवरीला डिवचण्यात जणू आज त्याला वेगळंच आंतरिक सुख मिळत होतं. प्रिन्सेस, तुझ्या श्वासांनाही तुझा हा अग्नेय बखूबी ओळखू शकतो. अग्नेयने हळूच तिच्या कानात कुजबुजताच त्याचं ते वाक्य ऐकून काही क्षण ती धक्कच झाली. खरंच तर बोलत होता तो. तिच्या श्वासांनाही तो अगदी खोलवर ओळखत होता. तिच्या मनातली प्रत्येक छोट्यात छोटी गोष्टही त्याला तिच्या आधी कळायची आणि ही तिच्यासाठीही आश्चर्याची गोष्ट होती. त्याचं तिच्यावरचं ते हळवं प्रेम बघून तिला आणखीनच भरून आलं. डोंट. पण तिच्या डोळ्यात ते वेदनेचं पाणी बघून यावेळी त्याचा आवाज काहीसा रुक्ष झाला. तिच्या डोळ्यातला साधा एक थेंबही त्याचा हजारदा जीव घेऊन जायचा. अहो, आता लग्न चालू असताना त्याच्या चेहऱ्यावर चढलेला तो राग बघून तिने हळव्या आवाजात त्याला साद घातली. तसा तो चरफडत शांत बसला. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला जितकी वेदना द्यायचं त्याहूनही जास्त त्याचा राग वाढवायचं काम करायचं ते. म्हणून आता तो त्याचा राग दाबत शांत बसून राहिला. पुढे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दोघंही फेऱ्यांना उभे राहिले. नित्याने येऊन त्यांचं गठबंधन केलं. गुरुजी सियाला पुढे चालायला सांगताच त्याच्या कपाळावर आट्यांचं जाळच पसरलं आणि तो तिचा हात पकडून तसाच उभा राहिला. सियासोबत सगळेच काहीसं बावरून त्याच्याकडेच बघत होते. नक्की त्याच्या डोक्यात काय चाललंय कोणाला काहीच समजत नव्हतं. तसही या आगीला समजणं कोणाच्या हातात होतच कुठे ना. यजमान, अहो हे शास्त्र आहे. ह्यात मी माझ्या मनाचं काहीच टाकलं नाही. आधीच्या फेऱ्यात त्याच तुमच्या समोर चालणार आणि नंतर तुम्ही त्यांना मागे घेणार. गुरुजींना तर त्याच्या कपाळावरच्या आट्या बघून घामच फुटला. म्हणजे हा माणूस आज त्या गुरुजींना खपवूनच ऐकणार होता वाटतं. आणि चुकून माकून जर ते जगले तर यापुढे कोणाची लग्न लावण्यापासून तर ते लांबच राहतील. त्यांच्या कारकिर्दीतलं नक्कीच हे शेवटचं लग्न होतं. अग्नी, त्याच्या गुरुजी सांगतायत तसं कर बाळा. सुवर्णाला तर तिच्या या हट्टी मुलाचं काय करू तेच समजेना. एकतर तो ऐकत नव्हता, त्यात त्याच्या प्रत्येक कांडवर आजीची खोचक नजर तिच्यावरच येत होती ते वेगळं. मॉम, माझी जाना माझ्या मागे चाललेली मला अजिबात आवडणार नाही आणि तिला माझ्या पुढे घेऊन मला माझ्यावरचं कोणतंच संकट आधी तिच्यावर आणायचं नाही. जर हा आयुष्याचा प्रवास या बंधनातून सुरू होणार असेल तर मला माझी प्रिन्सेस माझ्या सोबत माझ्या बरोबरीने चालताना हवी आहे. अग्नेयचं ऐकून सगळे भारावून त्याच्याकडेच पाहू लागले. त्याच्या या छोट्याशा गोष्टीतही किती मोठा अर्थ लपला होता. सियाचे तर डोळे त्याच्या या विचारांनी काठोकाठ डबडबले. त्याच्या प्रत्येक कृतीतून फक्त तिच्या प्रती असणारं त्याचं प्रेम आणि आदर दिसत होता तिला. अहो यजमान, पण हे कसं शक्य आहे? गुरुजीला तर या माणसाने पार वेडावून सोडलेलं. आता स्वतःचे केस ओढायचेच बाकी राहिलेले त्यांचे. गुरुजी, माझ्या भाईने ठरवलं तर सगळं शक्य आहे. आरवने हसतच गुरुजींना त्यांच्या समोर बघण्याचा इशारा केला. तसे गुरुजी सोबत सगळ्यांनीच तोंडावर हात ठेवला. कारण अग्नेयाने चक्क खाली वाकून त्याच्या प्रिन्सेसला दोन्ही हातांवर उचलून घेतलेलं. अहो, त्याच्या या अनपेक्षित कृतीवर सियाने गडबडून घाबरून त्याच्या गळ्यात हात घातले. तिला तर काहीच समजत नव्हतं. हा माणूस काही समजू देईल तर समजेल ना कोणाला. गुरुजी, आता चालू करा तुमचे मंत्र. अग्नेयाच्या या कृतीवर परत कोमात गेलेले गुरुजी त्याच्याच धारधार आवाजाने
धक्क्यातून बाहेर आले. अहो, सगळे बघत आहेत. सर्वांसमोर त्याने तिला उचलून घेतलेलं बघून इथे सियाला खूपच अवघडून आलं. हा माणूस काय निलाजरा होताच, पण त्या मुलीला तर लाज होती ना. आय डोंट केअर. आताही त्याने तिचं म्हणणं धुडकावून लावलं. ते बघून तिला कसं त्याला समजवायचं तेच कळेना. अहो, असं काय करताय? प्लीज उतरवा ना मला खाली. या लग्नातही तुमचे रूल्स चालवणार आहात का तुम्ही? सियाने काहीशा हळू आवाजातच त्याला दटावताच त्याने एक नजर त्याच्या मिठीतल्या त्या नाजूक बाहुलीकडे पाहिलं. डोळे तर मोठमोठ्या अश्रूंनी भरले असले तरी त्या नाकावर हलका राग जमलेला, ज्यात त्याची बाहुली अगदीच गोड दिसत होती. जाना, आय एम नॉट ट्रस्ट ऑन ऑल दिस रिच्युअल, बट फॉर मी यू आर ऑलवेज विथ मी. तुझ्या लाईफच्या प्रत्येक प्रॉब्लेमला मला तुझ्या सोबत असंच फेस करायचं आहे आणि प्रत्येक हॅपी मोमेंटला असंच तुझ्या सोबत जगायचं आहे. मग तू ह्याला माझा हट्ट समज की हक्क, हे तुझ्यावर आहे. अग्नेयाच्या या हळूवार आवाजात दिलेल्या अद्भुत उत्तरावर सिया रडतच त्याच्या मिठीत शिरली. तर बाकी सगळ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. खरंच त्याचं प्रेम समजणं कोणालाच शक्य नव्हतं. त्याचं म्हणणं पटताच गुरुजींनीही हसतच सप्तपदी सुरू केली. असं वेडावणारं प्रेम तेही आज पहिल्यांदा बघत होते. त्या सप्तपदी सोबत भलेही अग्नेय एक एक वचन घेत होता, पण सिया मात्र अजूनही त्याच्या मिठीत रडत चाललेली. अहो, किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर आणि मी वेडी ते दिसत असूनही समजू शकत नाही. सियाच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. स्वतःच्या नशिबाला कुठे लपवून ठेवू असं झालेलं तिला. मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की ज्याची तू कल्पनाही नाही करू शकत. जाना, यू आर माय लाईफ, माय ब्रीथ, माय सोल. फॉर मी यू आर माय एंटायर वर्ल्ड प्रिन्सेस. तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही हा अग्नी आता करू शकत नाही. आय लव्ह यू सो मच माय लव्ह. आय लव्ह यू बियॉन्ड द लिमिट्स. सप्तपदी घेता घेताच अग्नीने सियाच्या भरलेल्या नजरेत खोलवर त्याची नजर रोखत तिला उत्तर दिलं. तसं आज पहिल्यांदा त्याच्या तोंडून ते 3 अक्षरी शब्द ऐकून तिचे अश्रू अजूनच अनावर झाले. पण आता अजून रडून त्याला उगाच राग देणार नव्हती ती. सप्तपदी होताच अग्नेयने तिच्या गळ्यात ते नाजूक डायमंडचं मंगळसूत्र घालून तिच्या भांगेत त्याच्या नावाचं कुंकू भरलं. तसं सियाच्या बंद डोळ्यांआड परत अश्रूंची रांगच लागली. त्याच्या प्रेमात आज ती इतकी न्हाऊन निघाली होती की तिला तिच्या आईची ही आठवण त्याने येऊ दिली नाही. नाऊ यू आर कम्प्लिटली माइन मिसेस सिया अग्नेय अग्निहोत्री. अग्नेयने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत हसतच तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवले. तसा टाळ्यांचा कडकडाट त्यांच्या कानावर पडला. तर मग चला, आपल्या सिया आणि अग्नीचं लग्न तर झालं, पण मोनालिसाला अग्नीने कसं शांत केलं किंवा मोनालिसाच्या गोष्टी सियापर्यंत कशा पोहोचल्या नाहीत, हा सस्पेन्स पुढच्या भागात निघूनच जाईल. पण त्याआधी त्यांच्या आता गोड गोड रात्रीची तयारी करूया. तर तुम्ही एक्साइटेड आहात ना सिया आणि अग्नेयच्या पहिल्या रात्रीसाठी? हे तर निदान मला कमेंट करून कळवाच तुम्ही, म्हणजे तसा मी तो भाग मनोरंजक टाकेल. आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट्स द्या, खूप साऱ्या लाईक्स देऊन खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.